जोगेश्वरी माता महिला गोविंदा पथक। तर आता आपण जोगेश्वरी राजासवाडीमध्ये मैदानात आहोत। जोगेश्वरी माता महिला गोविंदा मंडळ त्यांचा आता आपण सराव पाहू। जोगेश्वरीची दहीहंडीची पंढरी म्हणजे जोगेश्वरी म्हटली जाते। त्या जोगेश्वरीमध्ये जसं मुलांचं पथक आहे तसं महिलांचंही पथक जोरात आहे जवळ आहे। आणि जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने जोगेश्वरी माता हे महिला पथक आहे। तर त्या महिला पथकाच्या प्रशिक्षक आहेत, तर त्यांच्याकडून या गोविंदा पथकाची माहिती घेऊया। नमस्कार, मी हर्षली अजित राणे। जोगेश्वरी माता महिला पथकामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। 2017 पासून आम्ही जोगेश्वरी माता या पथकाची सुरुवात झाली आहे। जवळजवळ 5 वर्ष झाले आम्ही प्रॅक्टिस करतोय। गेल्या वर्षी 6 थरांचा आम्ही जोगेश्वरीमध्ये पहिल्यांदाच प्रथम प्रयत्न केला, यशस्वी प्रयत्न केला। आणि गोपिका किती गोपिका आहेत तुमच्या पथकात? 80 ते 90 एवढा गोपिका आहेत। अच्छा, आणि तुम्ही थंडीच्या दिवशी त्या वाढतात। आई माई सगळ्या सपोर्ट करणाऱ्या सगळ्या जणी असतात सोबत, त्यामुळे 120 पर्यंत जातो आम्ही। तुम्ही आता सराव करतात, किती दिवस अगोदरपासून सराव करतात आणि घरदार सांभाळून सराव करतात? नक्कीच। घर, शाळा, ऑफिस, कॉलेज असं सगळं, आणि ज्या हाऊसवाईफ आहेत ते त्या घरचं आणि त्यांच्या काय साईड बिझनेस करत असतील तर ते सगळं सांभाळून सगळ्याजणी पथकामध्ये आहेत। 25 जूनला आम्ही यावर्षी सरावाचा शुभारंभ केला। 2 महिने कंपल्सरी प्रॅक्टिस गरजेची आहे। अच्छा, आणि तुम्ही जोगेश्वरीच्या व्यतिरिक्त हंडी फोडायला म्हणजे बाहेरही जाता? कुठपर्यंत जाता? हो, मुंबई पुढे करत ठाण्यामध्ये जो जोश असतो तो सगळ्यांनाच अनुभवायचा असतो। मग ठाण्यापासून ठाणे करत करत मग पुढे दहिसर, बोरिवली, मालाड आणि मग पुढे पुन्हा जोगेश्वरी। अच्छा, जो आता मुलांचा प्रोगोविंदा चालू आहे, तर तुमच्याही इच्छा असतील महिलांचाही प्रोगोविंदा सुरू झाला पाहिजे? नक्कीच। काय मेसेज असेल गव्हर्नमेंटसाठी? जर सरकारने सांस्कृतिक खेळाचा आमच्या खेळाला जर दर्जा दिला आहे तर प्रोसारखा सरकारतर्फे पण एखादा इव्हेंट व्हावा आणि आम्हाला त्या सहभागी असावं। जय जोगेश्वरी माते की जय, साईनाथ महाराज की जय।
घ्या. तुमचं नाव सांगा दोघींचं. आणि तुझं? अरे वा, किती वर्षापासून तुम्ही दहीहंडीत आहात? आणि तुझं? तिसरा. गेल्या वर्षी पण तुम्ही फोडला होता? गेल्या वर्षी फोडलेला. अच्छा. आणि आता गणपती बाप्पा मोरया कोण बोलवती वरती करताना? तूच बोलवतीस ना? हीच होती वरती करताना एकदम सर्वांना पण प्रोत्साहन देत होती गणपती बाप्पा मोरया करून. एवढ्या वरती टॉपवर जवळ भीती नाही वाटत तुला? अजिबात नाही. आणि तुम्ही जोगेश्वरीत हंडी फोडायला जाता, ठाण्याला जाता, कसं काय? आता हा पहिला वर्ष बोललीस ना तू तुमचं, की दुसरं वर्ष आहे? पहिला वर्ष दुसरं वर्ष? तिचं एकट्यासाठी पहिला वर्ष आणि तिचं मनवायला आता 3 वर्ष 3 वर्ष झाली. अच्छा, 3 वर्ष. तू हंडी फोडायला जोगेश्वरी ठाण्याला जातेस ना? कुठे तुला मजा वाटते हंडी फोडायला? ठाण्याला मजा वाटते. का ठाण्यालाच का वाटते मजा? कारण तिकडे गर्दी असते. अच्छा, गर्दी असते. ओके, थँक्यू. गणपती बाप्पा बोल बजरंग. नाही.